Good morning, student. I am Mr. Vikas Abraran Singh, Krishna Mahavidyalaya Trevidrug, Department of Chemistry. Today I will discuss 12th Science Chemistry, topic number 10, halogen derivatives. Dear student, in this topic I will discuss what is meant by halogen derivatives and their classification. Dear student, you are also familiar with the word hydrocarbon. Can you recall what is meant by hydrocarbon? Hydrocarbon. Hydrocarbon means an organic compound which contains carbon and hydrogen elements only. ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की जे कंपाऊंड फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन ह्या दोन इलेमेंट मिळूनच कंपाऊंड तयार होते. ते कंपाऊंड असते आपलं हायड्रोकार्बन. Dear student, you are also familiar with the word classification of hydrocarbons. Hydrocarbons are classified into saturated, unsaturated compounds. Again, they are classified into aromatic, aliphatic hydrocarbons. Again, they are classified into alkane, alkene, alkyne and aromatic compounds. मग हायड्रोकार्बनचा आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा त्याचा संबंध काय आहे? हायड्रोकार्बनशी काय संबंध आहे? मग त्यासाठी आपण व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन, मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हे कसं डिफाईन केलं जाते? मग तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे सिम्पली रिप्लेसमेंट आहे. कशाचं रिप्लेसमेंट आहे? तर हायड्रोजन ॲटमचं रिप्लेसमेंट. कशामधून रिप्लेसमेंट आहे? तर अलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधून हायड्रोजनचं रिप्लेसमेंट केलं जाते. कशानं रिप्लेसमेंट केलं जाते? हॅलोजननं रिप्लेसमेंट केलं जाते आणि त्यामुळे जे कंपाऊंड तयार होते दॅट कंपाऊंड मस्ट कॉल्ड हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. हाऊ टू डिफाईन देम? बघा, रिप्लेसमेंट. कशाचं रिप्लेसमेंट आहे? हायड्रोजन ॲटम ऑर ॲटम्सचं रिप्लेसमेंट. कशामधून आहे? अलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधून. कशानं रिप्लेसमेंट केलं आहे या हायड्रोजनचं? हॅलोजन ॲटम ऑर ॲटम्स. इथं हा हायड्रोजनचा आणि हॅलोजनचा नंबर कसा असणार आहे? सेम असणार आहे. एक हायड्रोजन रिप्लेस एका हॅलोजननं, दोन हायड्रोजनचं रिप्लेसमेंट दोन हॅलोजन ॲटम्सनं आणि त्यामुळं जे नवीन कंपाऊंड तयार होते दॅट कंपाऊंड मस्ट कॉल्ड हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. मग त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जाते? हाऊ दे आर क्लासिफाईड? सो नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. तर क्लासिफाय कसे केले जातात? तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज कॅन बी क्लासिफाईड इंटू टू वेज. दोन डिफरंट मेथड्सनं, दोन वेजनं आपण काय करतोय? हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन करतोय. पहिलं मेथड काय आहे? तर ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आहे? हायड्रोकार्बनचं स्केलेटन कसं आहे? टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. म्हणजे इथं स्केलेटन महत्त्वाचं. परत काय आला वर्ड? हायड्रोकार्बन. आणि कशाचं स्केलेटन आहे? तर ह्या हायड्रोकार्बनचं स्केलेटन आहे. टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. या पद्धतीनं काय होते? क्लासिफिकेशन केलं जाते. यामध्ये काय आहे? कसं क्लासिफिकेशन केलं जाते? तर ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड ॲज हॅलोअल्केन्स, हॅलोअल्किन्स, हॅलोअल्काइन्स अँड हॅलोअरिन्स. या पद्धतीनं काय केलं जाते? याचं क्लासिफिकेशन केलं जाते. ही पहिली मेथड आहे. याद्वारे आपण काय करतोय? क्लासिफिकेशन करतोय. फॉर एक्झाम्पल बघूया. हॅलोअल्केन्स म्हणजे अल्केनमधला हा अल्केन आहे CH3CH2. अल्केन घेतला तर CH3CH3. त्यामधला एक हायड्रोजन इथला आपण रिप्लेस केला आहे. कशानं रिप्लेस केला आहे? एकाच हॅलोजननं. दॅट इज रिप्रेझेंटेड बाय एक्स. एक्स मे बी क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. कोणताही इथला हॅलोजन असेल तो म्हणजे आपला एक्स आहे. हे हॅलो अल्केन्स आहेत. आता अल्किन, अल्किन म्हटलं की डबल बॉन्ड. हे अल्किन आहे. इथिन,
त्यामधला आपला एक हायड्रोजन परत एका हॅलोजन रिप्लेस केला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज हॅलो अल्किन्स CH2 डबल बॉन्ड CHX. हॅलो अल्काइन्स म्हटलं की ट्रिपल बॉन्ड, हा इथं ट्रिपल बॉन्ड आला, CH ट्रिपल बॉन्ड CX, ह्यातला हायड्रोजन एकाच हॅलोजन रिप्लेस केला आहे, दॅट इज कॉल्ड हॅलो अल्काइन्स. आणि नेक्स्ट आहे हॅलो अरिन्स म्हणजे बेन्झेन, त्या बेन्झेनमधलं एक हायड्रोजन एका हॅलोजन रिप्लेस केला म्हणून याचा फॉर्म्युला झाला C6H5X, दॅट इज कॉल्ड ॲज हॅलो अरिन. अशा पद्धतीनं काय करतो आपण इथं क्लासिफिकेशन करतोय. ही पहिली मेथड. सेकंड मेथडमध्ये काय आहे तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड इनटू मोनो, डाय, ट्राय, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. म्हणजे हे सेकंड मेथडनं आपण क्लासिफिकेशन कसं करतोय तर हॅलोजन ॲटमचे नंबरवरून आपण त्याचं काय करतोय क्लासिफिकेशन करतोय. मग हॅलोजन एक असेल तर त्याला म्हटलं जाते मोनो, दोन असेल तर आपण प्रिफिक्स वापरतोय डाय, तीन असतील हॅलोजन ॲटम तर त्याला म्हटलं जाते ट्राय, चार असेल तर म्हटलं जाते त्याला टेट्रा अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. मग मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, किती हॅलोजन असणार आहे त्याच्यामध्ये, येस दे कंटेन ओनली वन हॅलोजन ॲटम. फॉर एक्झाम्पल CH3Cl, ह्यामध्ये अल्केन कुठला आहे मिथेन CH4, पण त्यामधला एक हायड्रोजन एका हॅलोजन रिप्लेस केला आहे म्हणून त्याला आपण म्हणतोय मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ह्या कंपाऊंडचं नोमेनक्लेचर आहे मिथिल क्लोराइड, कॉमन नेम मिथिल क्लोराइड. सेकंड एक्झाम्पल इथिल क्लोराइड. आता इथेनमधला एकच हायड्रोजन एका हॅलोजन रिप्लेस केला म्हणून झालं त्याचं इथिल क्लोराइड. सो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. सेकंड डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्स, they contain how many, yes, two halogen atoms. For example मिथिलीन म्हणजे मिथेनमधले दोन काढलेत हायड्रोजन रिप्लेस केलेत कशाने दोन हॅलोजन म्हणजे क्लोरीननं म्हणून त्याला म्हणतोय आपण मिथिलीन. इथं डाय शब्द आला क्लोराइड, मिथिलीन डाय क्लोराइड. तसंच काय इथिलीन डायक्लोराइड, इथेनमधले दोन हायड्रोजन ॲटम दोन हॅलोजननं रिप्लेस केले म्हणून त्याला म्हणतोय आपण इथिलीन डायक्लोराइड. थर्ड एक्झाम्पल बघूया ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे आता सांगा. मोनोमध्ये एक हॅलोजन होता, डायमध्ये दोन होते, याच्यामध्ये किती असणार आहेत, इट कंटेन्स 3 हॅलोजन ॲटम्स. एक्झाम्पल मिथेनमधलंच घेऊया आपण, CH4 मधले 3 हायड्रोजन रिप्लेस बाय 3 क्लोरीन, दॅट इज कॉल्ड ॲज क्लोरोफॉर्म. ब्रोमिन असेल तर ब्रोमोफॉर्म, आयोडीन असेल तर आयोडोफॉर्म. अशा पद्धतीनं ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. आणि लास्ट प्रकार आहे तो म्हणजे कुठला यामधला टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. टेट्रा म्हणजे 4, दे कंटेन 4 हॅलोजन ॲटम्स. चारही हायड्रोजन आपण अल्केनमधून रिप्लेस करतोय 4 हॅलोजननं. CCl4 मिथेनमधला चारही हायड्रोजन 4 क्लोरीन आपण रिप्लेस केले त्यामुळे कंपाऊंड तयार झालं कार्बन टेट्रा क्लोराइड, दॅट इज कॉल्ड ॲज कार्बन टेट्रा क्लोराइड. अशा पद्धतीने याचं क्लासिफिकेशन केलं जातं आहे. फर्दर वी हॅव टू डिस्कस मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं परत क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. मग आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला माहीत आहे काय आहे, ते कंटेन वन हॅलोजन ॲटम. when, how to define, when one hydrogen atom of an alkane is replaced by halogen atom, the compound form are known as monohalogen derivatives. म्हणजे इथं एकच हायड्रोजन एकाच हॅलोजन ॲटमनं काय केला जाणार आहे, रिप्लेस केला जाणार आहे, पण त्या कंपाऊंडला आपण म्हणतोय मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्किल हलाइड्स. ह्याला काय म्हटलं जाते, अल्किल हलाइड्स म्हटलं जाते. आर एनी अल्किल ग्रुप रिप्रेझेंटेड बाय आर एक्स. एक्स म्हणजे मोनो हॅलोजन आहे, सिंगल हॅलोजन. आर म्हणजे एनी अल्किल ग्रुप, कुठलाही अल्किल ग्रुप घ्या, दॅट इज कॉल्ड ॲज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स.
क्लासिफिकेशन. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन कसं केलं जाते बघा. मोनो हॅलोजन कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम अँड टाईप्स ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड. म्हणजे आता ह्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आहे, पोझिशन, कशाची पोझिशन आहे, हॅलोजन ॲटमची पोझिशन आहे. आणि ज्या कार्बनला तो हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्या कार्बनचं काय महत्त्वाचं आहे आपल्याला, हायब्रिडायझेशन. या दोन गोष्टीवरून आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं काय करतो इथं क्लासिफिकेशन करतोय. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे त्या हॅलोजनची पोझिशन आणि ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे ते इथं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात या दोन गोष्टीवरून आपण त्याचं काय करतोय, क्लासिफिकेशन करतोय. पहिलं क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे काय, अल्किल हॅलाइड ऑर हॅलो अल्केन्स. इन अल्किल हॅलाइड ऑफ हॅलो अल्केन्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. आता बघा हॅलोजन ॲटम बॉन्ड झाला आहे, कुठल्या कार्बनला झाला आहे की ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे, विच इज अ पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटन महत्त्वाचं आहे, हे तर सॅच्युरेटेड कार्बन आहे, परंतु जो कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे तो कार्बन ॲटमचं हायब्रिडेशन कुठलं आहे आपलं, sp3. म्हणून आपण काय म्हणतोय, इन अल्किल हॅलाइड्स ऑफ हॅलो अल्केन्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज अ पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. अशा पद्धतीने याचं काय करतो आपण क्लासिफिकेशन करतोय. अल्किल हॅलाइड मे बी, मग हा अल्किल हॅलाइड जो आहे तो कुठला आहे, मे बी प्रायमरी असू शकतोय, सेकंडरी किंवा टर्शरी. आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. डिअर स्टुडंट, यू आर ऑल्सो फॅमिलियर विथ द वर्ड प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन ॲटम अँड टर्शरी कार्बन ॲटम. कॅन यू रिकॉल what is meant by primary carbon, secondary carbon and tertiary carbon atom? You are familiar with the word. हे 11वीमध्ये आपण बघितलेलं आहे. मग प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे काय, द प्रायमरी कार्बन ॲटम इज वन which is attached to only one other carbon atom and that carbon contain two hydrogen atoms. That carbon is called as primary carbon atom. In rare cases 3 hydrogen atom is attached. प्रायमरी कुणाला म्हणायचं आहे की जो कार्बन दुसऱ्या एका कार्बनला अटॅच आहे आणि त्या कार्बनवरती 2 हायड्रोजन ॲटम अटॅच असतील तर त्या कार्बनला आपण काय म्हणतोय, प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतोय. रेअर केसेसमध्ये इथं काय आर नसेल तर इथं CH3 आहे, तो सुद्धा काय होणार आहे आपला प्रायमरी कार्बन ॲटम होणार आहे. सेकंडरीमध्ये कार्बन काय आहे, कार्बन ॲटम म्हणजे काय आहे तर जो कार्बन ॲटम दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला, म्हणजे हा कार्बन घेतला तर हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, ह्या 2 कार्बनला अटॅच आहे आणि त्याच्यात हायड्रोजन किती आहेत, एकच आहे. इथं 2 होते, इथं 1 आहे, इथं R1 होता, इथं R2 झाले, म्हणजे आरची किंमत वाढत जाते आणि हायड्रोजनची संख्या कमी होत जाते. म्हणजे सेकंडरी कार्बन कुठला, द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर 2 कार्बन ॲटम अँड दॅट कार्बन पजेस सिंगल हायड्रोजन, दॅट इज कॉल्ड ॲज सेकंडरी कार्बन ॲटम. आणि ह्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच आहे म्हणून त्याला आपण म्हणतोय काय, सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणतोय. ह्याला प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणतोय, ह्याला आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणतोय. आता लास्ट कुठला आहे सांगा बघू, टर्शरी. एस हा कार्बन 2ला होता, हा कार्बन 1ला, तर हा कार्बन किती कार्बनला अटॅच असणार आहे, 1, 2 आणि 3 आणि याच्यावरती 2 हायड्रोजन होते, याच्यावरती किती हायड्रोजन आहे, एकच आहे. आणि आता टर्शरीवरती हायड्रोजन ॲटम आहे का, नाही. म्हणजे टर्शरी कार्बन कुठला, द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू अदर 3 कार्बन ॲटम अँड पजेस नो हायड्रोजन ॲटम, दॅट कार्बन ॲटम इज कॉल्ड टर्शरी कार्बन ॲटम अँड दॅट अल्किल हॅलाइड इज कॉल्ड ॲज tertiary alkyl halide. That is called primary alkyl halide, secondary alkyl halide and tertiary alkyl halide. अशा पद्धतीने याचं काय करतोय आपण क्लासिफिकेशन करतोय. थँक्यू. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.